घरात नवनाथांचा फोटो ठेवताना कोणत्या चुक्या टाळाव्यात? इंट्रो. आदेश. मित्रांनो, नवनाथाची कृपा ज्या घरावरती असते त्या घरातील संकटे आपोआप दूर होतात, मन शांत राहते आणि आयुष्यात एक अदृश्य संरक्षण निर्माण होते. पण अनेक लोक घरात नवनाथाचा फोटो ठेवतात आणि अनजाणपणे काही अशा चुका करतात ज्यामुळे पूर्ण लाभ मिळत नाही. कधी कधी उलट ऊर्जा असंतुलनही निर्माण होते. आज आपण या 20 मिनिटाच्या प्रवासामध्ये जाणून घेणार आहोत घरात नवनाथाचा फोटो ठेवताना कोणत्या चुका टाळाव्यात नाथ उद्देशानुसार. चला तर मग सुरुवात करूयात आपण या व्हिडिओला. भाग क्रमांक 1. नवनाथांचे फोटो का ठेवावे? नवनाथ हे सिद्ध, योगी आणि लोककल्याणासाठी अवतरलेले महान शक्ती स्वरूप. त्यांचा फोटो घरात ठेवण्याचा अर्थ म्हणजे घरात पवित्र ऊर्जा असणे, मनाची प्रगती होणे, संकटापासून संरक्षण होणे, साधना करण्याची प्रेरणा मिळणे, घरातील वातावरण शांत ठेवणे. पण योग्य पद्धतीने ठेवले तरच त्यांची कृपा स्थिर राहते. तर खूप महत्वाचं आहे. तर नवनाथांचा फोटो तुम्ही घरामध्ये कशासाठी ठेवू शकता याचे उत्तम उदाहरण या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी मी केलेला आहे. तर या ठिकाणी नीट बघा काय काय त्या ठिकाणी होऊ शकतं जर नवनाथांचा फोटो तुमच्या घरामध्ये असेल तर. पहिला आहे घरातील पवित्र ऊर्जा निर्माण होऊ शकते किंवा असणे. दुसरा आहे मनाची प्रगती त्या ठिकाणी होऊ शकते. तिसरा संकटापासून संरक्षण होऊ शकतं. चौथा साधना करण्याची प्रेरणा तुम्हाला मिळू शकते. आणि पाचवा घरातील वातावरण शांत ठेवण्यासाठी मदत होऊ शकते जर नवनाथाचा फोटो घरामध्ये असेल तर. भाग क्रमांक 2. सर्वात पहिली व मोठी चूक. चूक क्रमांक 1. नवनाथांचा फोटो जमिनीला लागून ठेवणे. घरात अनेक वेळा लोक देवाचे फोटो जमिनीवर किंवा खालच्या कपाटामध्ये ठेवतात. पण नवनाथ हे सिद्ध पुरुष, त्यांचा फोटोला जमिनीचा स्पर्श होणे म्हणजे ऊर्जा खाली खेचणे. फोटो नेहमी पवित्र, स्वच्छ, उंच स्थानी ठेवला पाहिजे किंवा ठेवला असावा. सूचना: फोटो 5 फूट उंचीच्या वर ठेवणे अगदी उत्तम या ठिकाणी राहील. तर या ठिकाणी पहिली चूक काय करतात, नवनाथाचा फोटो लोक जमिनीवरती ठेवतात. नवनाथांचा फोटो जमिनीवरती न ठेवता उंच ठिकाणी या ठिकाणी ठेवला पाहिजे. हाच उपाय या ठिकाणी तुम्ही करायचा आहे. नवनाथाचा फोटो कधी पण त्या ठिकाणी जमिनीवरती ठेवायचा नाहीये. ही पहिली चूक आहे तुमची. त्यामुळे जमिनीवरती न ठेवता उंचीवरती फोटो ठेवणं खूप महत्वाचं आहे. भाग क्रमांक 3. योग्य दिशेचा महत्व. योग्य दिशेचे महत्व. चूक क्रमांक 2. चुकीच्या दिशेला फोटो ठेवणे. काही जण नाथांचा फोटो कोणत्याही भिंतीवर लावतात, पण दिशा चुकीची असेल तर ऊर्जा अडते, ऊर्जा येत नाही. नाथ परंपरेनुसार ईशान्य दिशा उत्तम असेल. पूर्व दिशेला फोटो ठेवला तरी ठीक असेल. दक्षिण दिशेला अजिबात ठेवू नये. दक्षिण दिशेला या ठिकाणी फोटो अजिबात ठेवायचा नाही. बाथरूम, शौचालयाच्या भिंतीवर तर कधीच ठेवायचा नाही. ही एक प्रचंड चूक आहे जी अनेक लोक नकळत करत असतात. तर या ठिकाणी नवनाथाचा फोटो कोणत्या दिशेला ठेवायचा आहे ही सुद्धा खूप महत्वाची बात या ठिकाणी नाथांनी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर पहिला सगळ्यात महत्वाचा आणि इम्पॉर्टंट आहे, ईशान्य दिशेला तुम्ही फोटो ठेवू शकता आणि घराच्या पूर्व दिशेला सुद्धा या ठिकाणी नवनाथांचा फोटो ठेवू शकता. दक्षिण आणि उत्तर दिशेला कधी पण फोटो नवनाथांचा ठेवायचा नाहीये. भाग क्रमांक 4. तोडके, फिक्कट किंवा दुर्कट फोटो. चूक नंबर 3. खराब किंवा दुर्कट फोटो ठेवणे. नवनाथांचा फोटो फाटलेला असेल, कोपरे झिजलेले असतील किंवा धूळ चिकटलेली असेल तर ती ऊर्जा अवरोधित करते. कारण दैवत्व नेहमी पवित्रता शोधते. दैवत्व नेहमी पवित्रता शोधते. तुम्ही नवा, स्वच्छ, ऊर्जा जागणारा फोटो वापरा. दर आठवड्याला हलक्या कपाटाने किंवा हलक्या कपड्याने स्वच्छ करा. तर खूप महत्वाचं आहे. तुम्ही या ठिकाणी तुमचा जो खूप दिवसाचा फोटो झालेला आहे, फाटलेला आहे, तो फोटो घरामध्ये ठेवायचा नाही. नवीन फोटो त्या ठिकाणी तुम्ही आणायचा आहे. भाग क्रमांक 5. नवनाथांचा फोटो समोर चुकीची वस्तू ठेवणे. नवनाथांच्या फोटो समोर चुकीची वस्तू ठेवणे. चूक क्रमांक 4. देवासमोर अव्यवस्था. फोटो पुढे काही लोक आपली चुका करतात. कचऱ्याची टोपली, झाडू, चप्पल, दारूची बाटली, असभ्य झोपी सेप्स किंवा काटेरी झाडे ही सर्व वस्तू ऊर्जा दळून करतात. फोटो समोर नेहमी स्वच्छता दिवा किंवा
फुलाची माळ ठेवावी, फोटो समोर या सर्व वस्तू ठेवायच्या नाही, कचऱ्याची टोपली ठेवायची नाही, झाडू नाही, चप्पल नाही, काहीच ठेवायचं नाही. तर फोटो समोर काय ठेवायचं, एक स्वच्छता नेहमी पाहिजेत, एक दिवा पाहिजे आणि फुलाची माळ त्या ठिकाणी फोटो समोर पाहिजेत. भाग क्रमांक 6, नवनाथाचा फोटो कपाटात कपड्यामध्ये. चूक क्रमांक 5, फोटो कपाटात किंवा गुप्त ठिकाणी ठेवणे. काही जण घाबरून देवाचे फोटो कपाटात, ट्रंकेत, कपड्यामध्ये लपवतात. हे चुकीचे आहे. ऊर्जा प्रवाह थांबवते. दैवत्व दृष्टिमान असताना कृपा प्रकट होते. म्हणजे कपाटामध्ये ठेवायचा नाही आणि गुप्त ठिकाणी या ठिकाणी फोटो ठेवायचा नाही. नवनाथाची ही 5 नंबरची चूक खूप महत्वाची चूक आहे. कपाटामध्ये किंवा कपड्यामध्ये फोटो कधी पण ठेवायचा नाहीये. भाग क्रमांक 7, सातत्य नसणे. चूक क्रमांक 6, फोटो ठेवला पण नित्य स्मरण नाही. नित्य स्मरण नाही. फोटो ठेवलाय तुम्ही पण त्याचं नित्य स्मरण तुम्ही करत नाही किंवा नित्य नामस्मरण त्याचं करत नाही. फोटो ठेवला आणि काही स्मरण नाही, मंत्र नाही, नमस्कार नाही, तर ऊर्जा स्थिर राहत नाही. नवनाथांचा उद्देश सांगतो, जिथे सतत साधना होते तिथे सिद्ध शक्ती जागृत होते. जिथे सतत साधना होते तिथे सिद्ध शक्ती जागृत होते. दररोज 1 मिनिट जरी असेल तर नमन करावे. आदेश नाथ महाराज की जय असे म्हणावे किंवा ओम चैतन्य नवनाथाय नमः असा जागर किंवा असा गजर तुम्ही दररोज 1 मिनिट या ठिकाणी करायचा आहे. चूक नंबर 7, चूक नंबर 7, अशुद्ध बेडरूम मध्ये फोटो ठेवणे. बेडरूम मध्ये ठेवताना काही गोष्टी पाळायला हव्यात. खोली स्वच्छ पाहिजे, जोडीदारामध्ये वाद नसणे, अस्थिरता वस्तू मोबाईल कंटेंट नसणे, धूप दिवा लावता येणारी जागा असणे. नासिद्ध ऊर्जेला अपवित्रता मान्य नाहीये. ऊर्जेला अपवित्रता नास सिद्धांच्या ऊर्जेला त्या ठिकाणी अपवित्रता मान्य नाहीये. भाग क्रमांक 9, भाग क्रमांक 9, फोटोला स्पर्श करताना शुद्धता. चूक क्रमांक 8, अस्वच्छ हातांनी फोटोला स्पर्श करणे. खाद्यपदार्थ खाल्ल्यानंतर तेल हातात लागल्यावर किंवा अशुद्ध अवस्थेत फोटो हात लावणे टाळा. नाथांच्या फोटोमध्ये नाथांचे जिवंत रूप. भाग क्रमांक 10, फोटो खाली ठेवू नयेत अशा वस्तू. पैसे, पर्स, चाव्यांचा गुच्छा, मोबाईल, औषधे आणि बियांची कागदपत्रे ही थेट ऊर्जा खाली खेचतात. तर या ठिकाणी नाथांच्या फोटो खाली या वस्तू कधी पण ठेवायच्या नाहीयेत. त्या ऊर्जा नष्ट करू शकतात. तर या ठिकाणी पैसे ठेवायचे नाही, पर्स ठेवायचं नाही, चावांचा गुच्छा ठेवायचा नाही, मोबाईल ठेवायचा नाही, औषध ठेवायचं नाही आणि बिलाची जी कागदपत्र आहे त्या फोटोच्या खाली त्या ठिकाणी तुम्ही ठेवायचे नाहीयेत. खूप महत्वाचा संदेश आहे. थेट ही ऊर्जा जी आहे ती ऊर्जा डायरेक्ट खाली खेचण्यासाठी मदत करत आहे. देवघर नसताना, भाग क्रमांक 11, देवघर नसताना फोटो कुठे ठेवा. ज्याच्या घरी देवघर नाही त्यांनी पूर्व बाजूच्या भिंतीवरती फोटो ठेवायचा, स्वच्छ स्थानी ठेवायचा, छोटीशी पाटी किंवा सेल्फ लावून फोटो ठेवायचा आहे. ज्यांच्या घरामध्ये देवघरच नाही त्यांनी पूर्व ठिकाणाला किंवा पूर्व दिशेला कुठे पण फोटो ठेवला तरी काही अडचण नाही. फक्त पूर्व दिशेला त्या ठिकाणी ठेवायचा आणि जमिनीवरती ठेवायचं नाही. त्याला काहीतरी त्या ठिकाणी देवघर त्या ठिकाणी छोटस काहीतरी करायचं उंचीवर. ठीक आहे. तर समोर रोज कमीत कमी धूप लावावा. त्या ठिकाणी त्या दिवा लावावा किंवा धूप त्या ठिकाणी तुम्ही लावू शकता त्या ठिकाणी फोटोच्या ठिकाणी. भाग क्रमांक 12, नवनाथाचे फोटो एकापेक्षा जास्त. एका घरामध्ये 1 किंवा 2 फोटो पुरेसे आहे. 10 ते 15 फोटो लावण्यामध्ये गोंधळ निर्माण होतो, ऊर्जा विखुरते. भाग क्रमांक 13, नवनाथांचा फोटो तुटला तर तुटलेल्या फोटोला घरात ठेवू नये. ते नदीत विसर्जन करा किंवा पवित्र ठिकाणी आदराने ठेवा. भाग क्रमांक 14, नाथांचा आपल्याला लास्टचा संदेश या ठिकाणी काय आहे किंवा निरीक्षक काय आहे किंवा नाथ संदेश काय आहे. नाथांचा फोटो म्हणजे फक्त कागदाचा तुकडा नाहीये, तो सिद्ध शक्तीचे दार आहे. जेथे पवित्रता, शुद्ध, अशुद्धता किंवा शांतता असते तेथे नवनाथांची कृपा अवतरते. तर या ठिकाणी बघता पवित्रता पाहिजे, अशुद्धता नाही असली पाहिजे, शुद्धताच असली पाहिजे, श्रद्धा असली पाहिजे. त्या ठिकाणीच नाथांची तुम्ही या ठिकाणी फोटो ठेवू शकता किंवा शांती टिकते त्या ठिकाणी. तिथेच नवनाथाची कृपा त्या ठिकाणी अवतरते. ही 8 ते 10 चुका तुम्ही टाळल्या तर तुमच्या घरातील नवनाथाचे वारे वाहू लागतील आणि संकटे तुटून पडतील. ओम नमो आदेशाय नमः, ओम चैतन्य कालीफनाथाय नमः, ओम चैतन्य नवनाथाय नमः. या तुम्ही चुका टाळायच्या आहेत. म्हणजे आपण तुम्हाला चुका या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्या चुका तुम्ही या ठिकाणी टाळायच्या आहेत.
100% तुम्हाला त्या ठिकाणी ग्रोथ भेटेल, आनंद मिळेल, पवित्रता लाभेल, सगळं काही तुमच्या घरामध्ये व्यवस्थित होण्यासाठी मदत होईल. फक्त या सर्व चुका तुम्ही टाळायच्या आहेत, या सर्व चुका तुम्ही करायच्या नाहीयेत, तर तुमच्या घरामध्ये नवनाथ वास करतील. म्हणजेच नवनाथांची कृपा तुमच्या घरावरती वाहते. अशुद्धपणा, असद्रा या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या मागे सरतील आणि तुमच्यावरती, तुमच्या घरादारावरती सर्व प्रकारची अशांती दूर होईल, सर्व प्रकारची संकटे दूर होत. फक्त या गोष्टी टाळा आणि नवनाथांचा फोटो कुठे ठेवायचा, कोणत्या दिशेला ठेवायचा, सर्व प्रकारची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी केलेला आहे. हा व्हिडिओ कसा वाटलाय तुम्हाला नक्की कळवा, मला कमेंट सेक्शनला नक्की टाका हा व्हिडिओ कसा बनला आहे. आणि व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला चांगल्या गोष्टी सांगणं, वाईट गोष्टी काही सांगू शकत नाही. मी तुम्हाला ज्या पण मला माहिती आहे, माझ्या ज्ञानाला माहिती आहे, किंवा मला गुगलवरनं भेटलेला आहे किंवा ग्रंथामधनं भेटलेला आहे, सर्व प्रकारचा अभ्यास करूनच मी या ठिकाणी व्हिडिओ बनवत असतो आणि तुम्हाला योग्य त्या प्रकारचे मार्गदर्शन या ठिकाणी करत असतो. चुकीचे कोणतेही माहिती तुम्हाला या ठिकाणी मी सांगणार नाही, पुरवणार नाही. ज्या मला या ठिकाणी वाटतंय त्याच गोष्टी मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेल, बाकीच्या गोष्टी तुम्हाला सांगण्याचा मी प्रयत्न करणार नाही. ठीक आहे, तर या चॅनलवर तुम्ही नवीन असाल, विजय उच्च चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल किंवा अलग निरंजन चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त माहिती लोकांपर्यंत, नाथ संप्रदायाच्या लोकांपर्यंत जाऊ द्या. दुसऱ्या लोकांपर्यंत पण व्हिडिओ पाठवू शकता, जेणेकरून नाथ प्रसार होण्यासाठी आपल्याला थोडीशी मदत होईल आणि नाथांची जी भक्ती आहे सर्व लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी मदत होईल. जाताना तुम्हाला एवढं सांगून अलख निरंजन आदेश.